नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत डाळ तांदळाचा जाळीदार असा ढोकळा। नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करू शकता। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। उद्या ढोकळा करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी दुपारी हे तांदूळ भिजू घालायचे आहे। 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। 2 वाट्या तांदूळसाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। तांदूळ हा एकदम साधा घ्यायचा आहे। रेशनचा तांदूळ घेतला तरी पण चालेल आणि हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर मुगाची डाळ घेतली तरी पण चालेल। तर तांदूळ आणि डाळ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला दही पण घालायचे आहे। दही नसेल तर ताक घातलं तरी पण चालेल, ताकामध्ये पण भिजवला तरी पण चालेल। तर आपल्याला हे 5 ते 6 तास भिजू द्यायचं आहे चांगलं। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 5 ते 6 तास झालेले आहेत। डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले पण आहेत आपले। आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। याची एकदम बारीक पेस्ट काढायची आहे। बारीक करत असतानाच आपल्याला यामध्येच हिरवी मिरची, आलं घालायचं आहे। आता हे काढून घेऊया। थोडासा लसूण घातला तरी पण चालेल। आता यामध्येच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे। आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे मिश्रण बनवून ठेवायचं आहे। रात्रीच आपण यामध्ये हळद पण घालून ठेवलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे मिश्रण बघायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगलं एकदा। दुसऱ्या एका भांड्यामध्ये जेवढं लागेल तेवढं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आणि बाकीचं मिश्रण तुम्ही नंतर पण वापरू शकता। चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल पण घालायचं आहे। आणि हे मिश्रण फेटत असताना एकाच बाजूने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता छोटा 1 चमचा मी येथे सोडा घातलेला आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे एका केक टिनमध्ये किंवा एका डब्यामध्ये पण तुम्ही ढोकळा लावू शकता। मी इथे केक टिन घेतलेला आहे, याला तेल लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण हे मिश्रण ओतणार आहोत। त्या अगोदर गॅसवर एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये स्टँड असेल तर स्टँड किंवा प्लेट असेल तर प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला हे ढोकळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। मी प्लेटच ठेवलेली आहे, यावर आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे। झाकण ठेवूया। 20-25 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे।
गॅसची फ्लो एकदम लो ठेवायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला हा ढोकळा करून घ्यायचा आहे। बघू शकता खूप छान असा ढोकळा आपला फुगलेला आहे। आता आपण याला चेक करूया टूथपिकच्या साहाय्याने किंवा चाकू असेल तर चाकूच्या साहाय्याने आपण याला चेक करणार आहोत। अशा पद्धतीने आतपर्यंत टाकायचं आहे। थोडा वेळ ठेवूया, अजून झालेला नाही। पाच मिनिट झाकण ठेवूया। आता 5 मिनिटाच्या नंतर काढून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे। चांगला थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच आपल्याला काढायचं आहे। साईडनी चाकू घालायचा आहे आणि आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे। चांगला थंड होऊ द्यायचा आहे। बघू शकता खूप छान जाळी पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला। आता आपण यासाठी तडका बनवून घेऊया। तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडेसे तीळ, आता पाणी घालायचं आहे थोडंसं। यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पिठी साखर पण घालायची आहे। ढोकळा थंड झालेला आहे आणि मी कट करून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला ही फोडणी घालायची आहे। हळूहळू सगळीकडे आपल्याला ही फोडणी अशा पद्धतीने घालायची आहे। ढोकळ्याला खूप छान जाळी पडलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। बघू शकता खूप छान अशी जाळी पडलेली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।